निरंजन अलख निरंजन ओम अलख निरंजन। देवी, योग्य गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचाव्यात म्हणून आम्ही इथे आलो आहोत। तुमचा विषय माझ्यापर्यंत आला आहे। देवी, क्षमा असावी, परंतु स्त्री राज्यातल्या स्त्रियांचा पक्ष आपण समजून घ्यावा हीच आमची विनंती आहे। तुमचा काय पक्ष आहे? देवी, माझ्याकडून चूक झाली। मलाही आयुष्यात संसार करण्याची इच्छा होती आणि तीच मी बोलून दाखवली। आणि त्यावेळी चंद्रिका तेथे आली आणि चुकीचा समज झाला। दोन्ही पक्ष माझ्या समोर आहे। हे स्त्री राज्य कसे आकाराला आले हे समजून घेणे आधी आवश्यक आहे। काही काळापूर्वी मोठी युद्ध झाली। त्या युद्धात प्रचंड मनुष्यहानी झाली आणि सर्व पुरुष मारले गेले। आणि ती वेळ पुन्हा येऊ नये, सर्व स्त्रियांचे संरक्षण व्हावे या विचाराने स्त्री राज्य तयार झाले। सर्व स्त्रियांना संसार करता यावा, जो पुरुष तिचं संरक्षण करेल त्याच्याबरोबर तिला आयुष्य घालवता यावे, हाच माझा हेतू आहे। केवळ मी संसार करावा आणि तुम्ही एकटीने राहावे असे माझे म्हणणे नाही। परंतु त्याआधी या स्त्री राज्यात श्रीनाथांसारखा सर्वोत्तम पुरुष यावा ही माझी इच्छा आहे। या स्त्री राज्यातील सर्व स्त्रियांना कसा उत्तम जोडीदार मिळेल हे मी स्वतः पाहिन। देवी, आम्हाला खात्री होती आपण योग्य तोच निर्णय घ्या। लतिका, तुला घाबरण्याचे काही कारण नाही। तुझेही स्वप्न पूर्ण होईल। मैनावती, मला हे पहिल्यांदा जाणवत आहे की तू ज्या पद्धतीने निर्णय घेत आहेस, राज्य चालवत आहेस, त्याचे मला कौतुक आहे। इथे आल्यावर मला ते जास्त जाणवलं।
की स्त्रियांमध्ये राहून स्त्रियांचे राज्य चालवणे किती अवघड आहे, आणि हे मी तुला सांगितलं नाही तर ते चुकीचं ठरेल. तू उत्तम प्रशासक आहेस, संघटक आहेस, हे मला तुला सांगितलेच पाहिजे. मला माहित नसलेले असे अनेक प्रश्न ह्या स्त्री राज्यामध्ये असतील, परंतु तू ते यशस्वीपणे पार पाडत असणार याविषयी माझ्या मनात शंका नाही. मी तुला पहिल्यांदा स्वतःहून भेटायला येतो आहे. माई, मैनावती देवी असं काही बोलतील असं वाटलंच नव्हतं. हो ना, जेव्हा मैनावती देवींनी विवाहासाठी संमती दिली तेव्हा मला खरंच आश्चर्य वाटले. मी सांगितलं होतं ना, मैनावती देवी योग्यच न्याय करतील. माई, आज मी खूप आनंदात आहे. माझं स्वप्न पूर्ण होणार या विचारानेच मला काय करावे हे सुचत नाहीये. रोहिणी, फक्त माझेच नाही तर तुझेही स्वप्न पूर्ण होणार आहे. बघा, नवरा अजून शोधला नाही आणि रोहिणी आत्तापासूनच लाजतीये. खरं सांगू, मलाही संसार करायची फार इच्छा होती, पण आता तुमच्या दोघींची संसार करण्याची इच्छा पूर्ण होणार ना, यापेक्षा माझ्यासाठी आनंदाचा क्षण काय असणार. माई, अगं तू होतीस म्हणून तर या विषयावर मैनावती देवींशी बोलणं झालं. हो ना, नाहीतर मला असं वाटलं होतं की आज मला शिक्षाच होतीये की काय. पण माई, हे सगळं फक्त तुझ्यामुळे शक्य झालं. असं काही नाही, तुम्ही दोघी मला माझ्या मुलीसारख्या आहात. तुमच्यासाठी हे मी निश्चितच करू शकते. या संपूर्ण राज्यात केवळ स्त्रिया राहतात. त्या सुखात आहेत, आनंदात आहेत असा माझा समज नाही. कारण स्त्रीशिवाय पुरुष आणि पुरुषाशिवाय स्त्री अपूर्ण आहे. म्हणूनच पहिले पाऊल मी उचलले आहे. माझ्यानंतर या स्त्री राज्यात सगळेजण आपापला संसार सुखाने थाटतील, आणि याची सुरुवात मी करणार. मैनावती, श्रीनाथ, तुम्ही या ना, बसा ना. नाही,
तुला माझ्याविषयी तक्रार होती ना की मी तुझ्या कक्षात येत नाही? आज तुम्ही स्वतःहून मला भेटायला आला याचा मला अतिशय आनंद झाला. नुकतीच मला एक गोष्ट समजली आहे. कशाबद्दल? मी आल्याने तुझ्या या राज्यामध्ये नव्याने काही विषय सुरू झाले आहेत. तुम्हाला कोणी सांगितले? मला कोणी काही सांगण्याची आवश्यकता नाही. गुरुकृपेने मी ध्यानातून सर्व काही समजून घेऊ शकतो. तुम्हाला सगळे समजते, मात्र माझ्या मनात काय चालले आहे हे नाही समजत. मैनावती, तू केलेल्या कामाचं कौतुक करण्यासाठी मी इथे आलो आहे. हे मात्र मला नाही समजले. ज्या पद्धतीने स्त्री राज्यात निर्माण झालेला प्रश्न तू हाताळलास ते पाहता तू एक उत्तम राज्यकर्ती आहेस हेच दिसून आलं. मला ठाऊक आहे, म्हणूनच सगळ्यांसमोर मी उत्तम आदर्श ठेवावा आणि हे संपूर्ण स्त्री राज्य बाहेरच्या जगात विलीन व्हावं असं मला वाटतं. अर्थात पुन्हा सगळं माझ्यापाशीच येऊन थांबलं. अर्थात निर्णय तुमचा आहे. माझं आणि संपूर्ण स्त्री राज्याचं भविष्य तुमच्यावर अवलंबून आहे. नमस्कार देवी. आज तुम्ही सगळ्याजणी एकत्रितपणे आलात. देवी, श्री मच्छिंद्रनाथ स्त्री राज्यात आल्यानिमित्त आपण ज्या उत्सवाची तयारी करायला सांगितली होती त्याची पूर्व तयारी झाली आहे. नेमकी काय तयारी झाली आहे कोणी सांगेल का मला? देवी, सर्व राज्य सुशोभित करण्यात आलंय. सगळीकडे दवंडी देण्यात आली आहे. आणि देवी, गायन वादन या सगळ्याची पूर्वतयारी झालेली आहे. देवी, स्त्री राज्यातला हा सर्वात मोठा उत्सव असेल. उत्तम. देवी, काय झालं? कसल्या काळजीत आहात? श्री मच्छिंद्रनाथांना उत्सवात मी भगव्या वस्त्रात घेऊन जाऊ का? देवी, हा तिढा फक्त तुम्हीच सोडवू शकता. उत्सवाची तिथी आहे तीच राहील आणि उत्सव माझ्या मनाप्रमाणेच होईल. देवी, याचा अर्थ श्रीनाथ राजवस्त्र परिधान करणार तर? अर्थातच ते माझं दायित्व आहे. क्षमा असावी देवी, परंतु श्री मच्छिंद्रनाथांनी राजवस्त्र आणि आभूषणे परिधान करायला नकार दिला तर? माझ्या भात्यातही अनेक बाण आहेत. यावेळी श्री मच्छिंद्रनाथांना स्त्री राज्यात मी घेऊन जाईन, तेही राजवस्त्रात.
स्त्री राज्यात तुम्ही पहिल्यांदा सगळ्यांसमोर जाणार आहात. सगळ्यांनाच उत्सुकता आहे. तुम्ही कसे दिसता, कसे आहात, कोण आहात. हे स्त्री राज्य आहे आणि इथल्या प्रजेसमोर तुम्ही असे जाणार का? तुम्ही ही भगवी वस्त्र आणि हा वेश धारण करून स्त्री राज्यासमोर जाऊ नये, तर राजवस्त्र परिधान करावी, उत्तमोत्तम आभूषणे घालावी, अनेक सुगंधी अत्तरे लावून शुभ्र घोड्यावर स्वार होऊन संपूर्ण राज्य फिरावं. गुरुवर, मला कक्षेत येण्याची अनुमती आहे का? ये बाळ. नमस्कार गुरुवर. आपल्याला मैनावती देवींनी बोलवले आहे. तुला ठाऊक आहे का बाळ कशासाठी? मला तसं काय त्यांनी सांगितले नाही, परंतु उत्सवासंदर्भात असावी. मैनावती देवी कुठे आहेत? त्या राजसभेत आहेत. परंतु गुरुवर, मी त्यांना काय सांगू? त्यांना सांग की मी भेटायला येतो आहे म्हणून. आपण लगेच याल ना? होय, मलाही मैनावतीला भेटायचे आहे. तुमचा काही निरोप मी त्यांना देऊ का? मी तिच्याशी प्रत्यक्षच बोलेन. मग मी येऊ? होय बाळा. हे श्री मच्छिंद्रनाथ, आज आपल्यात अंतिम निर्णय होईल. तुम्ही नाथ परंपरेची भगवी वस्त्र आणि अलंकार सोडून राजवस्त्र परिधान करावीत आणि उत्सवात सहभागी व्हावे, ही माझी इच्छा आहे. हा माझा निर्णय मी तुम्हाला स्वीकारायला भाग पाडेल. आणि तुम्ही नाहीच ऐकलं तर काहीतरी विपरीत घडेल. मैनावती, मला कल्पना आहे की तू मला काय सांगणार आहेस. मी आल्यापासून तुझे काय प्रयत्न सुरू आहेत हे मी पाहिलेले आहे. मी मोठ्या संकटाला सामोरे जातो आहे याची मला पूर्ण कल्पना आहे. आदेश, अलख निरंजन. मला ठाऊक आहे
आजचा क्षण हा निर्णायक आहे. तुझ्या मनात काय सुरू आहे हे मला दिसते आहे मैनावती. तुला माझ्याविषयी तक्रार होती ना की मी तुझ्या कक्षात येत नाही. आज तुम्ही स्वतःहून मला भेटायला आला याचा मला अतिशय आनंद झाला. ज्या पद्धतीने स्त्री राज्यात निर्माण झालेला प्रश्न तू हाताळला ते पाहता तू एक उत्तम राज्यकर्ती आहेस हेच दिसून आलं. हे श्री सद्गुरु दत्त महाराज, हे श्री महादेव, माझ्या मुखातून आज जे शब्द बाहेर पडतील त्यातून एक वेगळंच भविष्य तयार होईल. माझ्यासमोर दोन मार्ग आहेत. त्याला कोणता मार्ग निवडावा याची बुद्धी आपणच मला द्यावी. हे श्री सरस्वती माते, माझ्या वाणीतून सत्य आणि धर्मच शब्दरूपाने प्रकट होऊ दे. मच्छिंद्रनाथ गुरुवर देव मच्छिंद्रनाथ गुरुवर सुरवर हो मच्छिंद्रनाथ गुरुवर हो देव मच्छिंद्रनाथ नर हर हो मच्छिंद्रनाथ शिव हर हो देव मच्छिंद्रनाथ देव मच्छिंद्रनाथ गुरुवर देव मच्छिंद्रनाथ गुरुवर सुरवर हो मच्छिंद्रनाथ गुरुवर हो देव मच्छिंद्रनाथ नर हर हो मच्छिंद्रनाथ शिव हर हो देव मच्छिंद्रनाथ देव मच्छिंद्रनाथ गुरुवर देव मच्छिंद्रनाथ गुरुवर हे श्री मच्छिंद्रनाथ, नाथ परंपरेतले आपण पहिले नाथ आहात याची कल्पना मला आहे. म्हणूनच स्त्री राज्यात आपले यथोचित स्वागत करण्यात आले. परंतु आज
या सिंहासनावर बसून हातात राजदंड घेऊन मला न्याय करायचा आहे. कुणाचा न्याय करायचा आहे? अर्थात तुमचा. राज्य तुझे आहे, सिंहासन तुझे आहे आणि राज्याचे नियम देखील तुझेच आहेत. होय, तरीही आज राज्यसभेत तू कोणाला थांबू दिले नाहीस. असे का? माझ्यासाठी नियम का मोडलेस मैनावती? कारण चुकून माझ्याकडून तुमचा अपमान झाला तरी तो आपल्या दोघातच राहील. तुमचा सन्मान राहायला हवा. रोहिणी, तू इथे राजसभेच्या बाहेर काय करते आहेस? देवींचा आदेश आहे, आत कोणालाही जाता येणार नाही. म्हणजे मलाही जाता येणार नाही? कोणालाच जाता येणार नाही. आत कोण कोण आहे? असं काय करतेस? तुला आवाज ऐकू येत नाही का? देवी आणि श्री मच्छिंद्रनाथ आहेत का? हळू आवाजात बोल. मैनावती, मी सन्मान आणि अपमान यांच्या पलीकडे गेलो आहे. हे श्रीनाथ, तुम्ही या स्त्री राज्यात आल्यापासून ते या क्षणापर्यंत मी तुमच्याशी संयमानेच वागले आहे. तुमच्यावर कोणताही निर्णय लादला नाही. त्याबद्दल मी तुझा आभारी आहे. परंतु तुम्हाला हे समजत असूनही तुम्ही माझ्या इच्छेचा आदर केला नाही. याचा अर्थ तुझ्या दृष्टीने मी अपराध केला आहे. आज आपण कोणत्या निर्णयापर्यंत पोहोचतो आहोत त्यावरून ठरेल आपल्याकडून अपराध होत आहे की नाही.